हॅलो हॅलो चेक. अंपायर ग्रीन सिग्नल. सामन्याला सुरुवात होते. आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय. गावदेवी क्रिकेट संघ बल्ल्याचवाड आयोजित गावदेवी चषक 2026 शानदार पर्व आल्या तमाम क्रीडा रसिक वर्गांचं प्रेक्षकांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनशीपूर्वक सहर्ष स्वागत. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. ज्यानं स्वतःच्या कुटुंबाला विसरून देखील ज्यानं जनतेच्या डोक्यावरनं मायेचा हात फिरवला त्याचे नाव छत्रपती शिवाजी महाराज होता. छत्रपती शिवाजी महाराजांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा वळतोय मॅचकडे, जिथे पहिला सामना आपण पाहतोय. एका साईडला करंबेली आणि त्याच्या प्रतिस्पर्धे फाट करतोय एरमाळ संघ. दोन संघांमध्ये ताकदवर युद्ध मैदानावरती निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. आमचे दोन ऑफिशियल पंच खऱ्या अर्थानं आपण पाहतोय बबन सर पारदे आणि त्याचनंतर स्वेरलेक पंचांच्या भूमिकेमध्ये नरेश चौधरी सरांना आपण पाहतोय. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे. पहिला डाबाला सुरुवात होता. आलोन द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न परेशला पण पाहिला होता. आउटफील्ड फास्ट आहे, मैदानाची खराब क्षेत्ररक्षण चुका पाहायला मिळत आहेत. त्यानं बॉल चाललाय सीमा पार आलाय. हा पहिला दमदार चौकार. फलंदाज परेश ऑन फायर. थँक्यू सो मच डीजे. पहिला चौकार इथे लगावला जातो, जिथे परेशला पण पाहता आक्रमक शैलीचा खेळाडू. त्याच्या बॅटमधनं अनेकदा चांगली फलंदाजी आपण पाहिली. मात्र याही मॅच मध्ये चांगली फलंदाजी, फटका चांगला, एलिव्हेशन कमी, क्षेत्ररक्षक खूप लांबवरचा प्रवास करतोय. फर्स्ट ऑफ फिल्डिंग बट शेवटच्या मोमेंटला बॉल चाललाय सीमा पार आलाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. चार चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. P1चं षटक आणि त्यावरती आता आक्रमण केले जातात, जिथे परेशला पण पाहतोय सलामीला मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल झालाय आणि त्याच्या बॅटमधून आता धावेंसाठी लयलूट केली जातात. सुरेख चेंडू वाईड यॉर्कर फेकला जातोय आणि इथून मात्र खोलात टाकलेलं चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. बॅक टू बॅक दोन चौकार आले आणि त्याचनंतर मैदानाच्या आतमध्ये आता परेशला शांत केलं जाते. सोबतीला जगदीशची जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रकाश हे पहिलं षटक फेकत असताना त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी राहिली जाते. गतीमध्ये परिवर्तन अगदी आपण पाहतोय. फसव्या रीतीचं चेंडू मिडॉन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं जातं. तोपर्यंत मिळेल एक सिंगल. एंड ऑफ द ओव्हर षटक क्रमांक संपला जातोय. पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये पहिल्या डावामध्ये एरमाळ संघ पोहोचलाय. धाव फलकेवरती 9, 0 विकेटच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकाचा वादळी खेळ संपला, जिथे 9 धावा खर्च केल्या प्रकाशनं. नौका गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेश आलाय. इथून मैदानावरती निश्चित पाहायला मिळेल. गणेशच्या माध्यमातून कमबॅक केलं तर मग चांगली गोलंदाजी राहायला पाहायला मिळेल. जास्तीत जास्त धावा बनल्या तर मग फायटिंग स्कोर पाहायला मिळेल. आडव्या बॅटनं फुल टॉस होता. एक बॉल जाईल गोळीच्या वेगानं सीमा रेषेच्या पलीकडे. परेशच्या बॅटमधनं येतोय हा तिसरा दमदार चौकार.
इथं आयुष्य सुखचं समृद्धीचं जावं आणि उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. दशरथसाठी भरपूर सारे शुभेच्छा. मॅचकडे जाऊया. नौका बॅटर मैदानावरती दाखल झाला. बंडाऊसाठी फुल टॉस होता. आडव्या बॅटने खेळायचा होता. बॅटची लिडिंग एज लागली जाता आणि त्यामध्ये आपण पाहतोय तर खराब क्षेत्ररक्षण जिथे पाहायला मिळाला. एक सिंगल वेगाने कन्वर्ट केली आणि एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाईल. धावफलकेवरती 14 या आकड्यावरती संघ पोहोचला जातो. 5 षटकांची मॅच मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. ऑफिशियल पंच त्यांना पण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. रात्री देखील त्यांची मॅच आपण जरूर पाहिली होती. मात्र त्या स्पर्धेमध्ये धामणीच्या मैदानावरती त्यांना देखील भरपूर चांगला परफॉर्मन्स दिला होता आणि त्या स्पर्धेमध्ये विजेते पद ज्याने स्वीकारला होता. फटका चांगला. एलिव्हेशन पाहावं लागेल. उंच गेलाय. लांबी थोडीशी कमी आणि बॉल वन बाउन्स द टॉप. मिळतील या चेंडूवरती धावा 4. आयोजन कमिटीला विनंती असेल की आपण लगेच बॉलची पूर्वता मैदानाच्या आतमध्ये करायचे. गोलंदाज या गणेशला पण पाहतो. अजून एकदा वेगानं फेकला होता. गुडलेन स्पॉट वर त्या दळा जातो. टप्पा थोडीसा पडल्यानंतर थोडीशी उसळी कमी राहिली जाते. देशटांच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसापला जातो. दोन्ही संघ अगदी याच परिसरामध्ये आपण पाहतो. अनेकदा एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत आज नव्यानं आज या मैदानावरती उतरले गेलेत. गावदेवी चषकामध्ये मात्र कुठल्या रीतीने कोणता संघ कोणत्या संघावरती भारी पडेल हे उत्तरार्धामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. गणेश तयार मात्र या षटकामध्ये कमबॅकिंग षटक फेकलं जातं. एंड ऑफ द ओव्हर. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिली. पहिलं षटक थोडंसं मागडं होतं जिथे गोलंदाजी करत असताना प्रकाशनं षटक फेकलं होतं. मात्र या षटकामध्ये कमबॅक केलं जात आहे. 9 धाबा खर्च केला. टीमची टोटल धाबा संख्या 18 वरती 1 विकेट. जिथे बॅटिंग करतोय येरमाळ संघ. दोन षटकांचा वादळी खेळ संपला जातो. 2 षटकामध्ये पहिल्या डाबामध्ये येरमाळ संघ पोहोचला 18 वरती आणि जिथे 2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. अवघ्या 9 धाबा खर्च केल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये प्रकाशनं, दुसरं षटक गणेश नाताळ होतं त्यामध्ये देखील 9 धाबा खर्च करत महत्त्वाची विकेट परेश नाभाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये शांत केलं होतं. यावेळी राजेश आलाय गोलंदाजी मार्कवरती. अगदी कमी वयाचा हा देखील खेळाडू आपण पाहतो. या संघामध्ये विचार केला सगळे यंगस्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. मात्र या षटकामध्ये कुठल्या रीतीने फलंदाजी केली जाईल. समोर दशरथ वाराला पण पाहतो ज्याच्या नावाने संघाला प्रसिद्ध मिळाल्या. मात्र त्याच्या बॅटमधनं चांगल्या धाबा बनल्या तर मग फायटिंग स्कोर चांगला पाहायला मिळेल. 5 षटकांमध्ये मी तर म्हणेन 50-60 धाबा ठोकणं भरपूर महत्त्वाचं. कारण मैदानाचा विचार केला चारी बाजूला अनुकूल असलेले मैदान आणि त्यानंतर मैदानाची आउटफील्ड थोडीशी फास्ट पाहायला मिळते. 9 चेंडू फेकला जातो. इथून निश्चित आपण पाहतो फ्रीडची नामी संधी जरूर असेल. फील्डमध्ये परिवर्तन. त्यानंतर आपण पाहतोय चुकीचं क्षेत्ररक्षण जिथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून विकेट किपरच्या माध्यमातून आपण पाहायला गेलं तर 4 ते 5 क्षेत्ररक्षक असणं महत्त्वाचं आणि इथून मात्र फक्त 3 क्षेत्ररक्षक आपण पाहिलं होतं. मात्र या चुका मी तर म्हणेन आता सुधारावा लागतील करंबेली टीमला आणि त्या अनुषंगाने चांगली गोलंदाजी देखील आपण पाहिली होती. दशरथसाठी फ्रेडची नामी संधी असेल. लायसन खुला असेल. या चेंडूवरती आक्रमण करणं महत्त्वाचं असेल. टीमची धावसंख्या 19 वरती संघ पोहोचला जातोय. षटकातील पहिला चेंडू फेकण्याकरिता तयार आहे. गोलंदाजी मार्कवरती राजेश. अगदी पंचांच्या डावीकडनं चेंडू फेकण्यासाठी सज्ज. आडव्या बॅटने खेळायचा होता. हॅमर केला जातो. चेंडू उंच गेला मात्र फ्रेडची नामी संधी जरूर आहे. झेल बाद दिला जाणार नाही आणि इथून मिळेल फक्त एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करेल. धावफलकेवरती 20 रन ऑन स्कोर बोर्ड. 20 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. अजूनही जर आपण पाहायला गेलं या षटकामधील 5 चेंडूंचा खेळ बॅलन्स असेल. समोर फलंदाज जगदीश सलामीला मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल झाला. त्याच्या बॅटमध्ये देखील एक चौकार आपण पाहिलाय.
तो जगदीश खेळपट्टीवरती तयार आहे. कोला टाकलेला चेंडू आडव्या बॅटनं फटका चांगला आहे. स्विचिटचा मारा केला जातो अलॉंग द कार्पेट. बॉल थांबणार नाही या, निघून जाईल सीमा पार. थँक्यू. सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. चारही बाजूला चौकार षटकारांची आतषबाजी केली जाते. आता गोलंदाजावरती प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करायच्या सुरुवातीतून फलंदाज जगदीशच्या माध्यमातून केले जाते. सलामीला जरूर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. अद्यापर्यंत त्याच्या बॅटमधनं मात्र चांगली धावसंख्या बनल्या. खराब चेंडू, नो चेंडू फेकला जातो आणि धावचीतची संधी जरूर होती, मात्र तोपर्यंत फलंदाज आपल्या क्रीजवरती सुरक्षित पाहायला मिळाला. नो चेंडू पुन्हा एकदा षटकामध्ये पाहायला मिळतो आणि इथून जर आपण पाहायला गेलो तर हाईट फॅक्टरचा हा नो चेंडू फेकला जातो. अगदी फलंदाजाच्या डोक्यावर ना चेंडू रिलीज झाला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा फ्रीटची नामी संधी यावेळी जगदीश समोर असेल. राजेशच्या विरोधामध्ये जगदीश हे पॅटल मैदानावर तिरंगलं जातं. फ्रीट होता, खोला टाकलेला चेंडू अगदी आडव्या बॅटने खेळायचा होता. बॅट चेंडूचा संपर्क पुन्हा एकदा पाहायला मिळत नाही. निर्धाव चेंडू जरूर फेकला जातो. बाहेरून आवाज द्यायचा नाही, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. अगदी कठोर नियमावलीमध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. मोठी स्पर्धा आहे, याकडे देखील लक्ष असू द्या आणि आयोजकांना पाहिलेलं स्वप्न मात्र पुन्हा एकदा सत्यात उतरत असताना पाहायला मिळतो. गावदेवी क्रिकेट संघ भल्ल्याची वाडी आयोजित गावदेवी चषक आपण पाहतो. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, लॉंग स्टॉपला खराब क्षेत्ररक्षण. 3 क्षेत्ररक्षक चेंडू मागे जात आहेत, मात्र तोपर्यंत देखील आपण खराब क्षेत्ररक्षण धरून पाहिलं होतं. तिसरीसाठी निघाले जात आहेत. इथून मात्र जगदीशने नाकारलं फलंदाज दशरथला. तोपर्यंत मिळाल्या 2 धाबा. 2 धाबेने संघ पुढे वाटचाल करेल. धावफलकेवरती 27 आकड्यावरती संघ पोहोचला जातो. 1 विकेट ज्यामध्ये परेश बाद झाला आणि त्यानंतर या 2 फलंदाजांना अगदी संघाची जबाबदारी पूर्णपणे आपल्या खांद्यावरती घेऊन खेळ केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये केली जाते. फलंदाजांना पूर्णपणे शांत केलं जातं. एक चौकार बघतच मात्र या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती. यावेळी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकला जातो. या रीतीची गोलंदाजी केली तर कमी धाबसंख्येवरती रोखला जाईल इथून येरमाळ संघाला. आणि त्यानंतर आपण पाहतो विकेट घेणं भरपूर महत्त्वाचं असेल मित्रांनो करंबेली बस संघाला, कारण ज्या वेळी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सेट असतो त्यावेळी मात्र चांगली फटकेबाजी पाहायला मिळतो. आता जगदीशचा विचार केला, सलामीला मैदानावरती दाखल झालाय. तिसरं षटक अद्यापर्यंत मैदानावरती फेकलं जातोय आणि त्याच्या बॅटमधनं धावाही बनताना पाहिलात. 2 चौकार त्याच्या बॅटमधनं पण पाहिलात. तब्बल 8 धाब्यांचे योगदान त्याच्या माध्यमातून ऑनसाइडला खेचला जातोय. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चुका, बॉल चाललाय सीमा पार आणि नो बॉल देखील कॉल इथून येतो पंचांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. या चुका मी तर म्हणेन आता करंबेली बस संघाला मोजाबा लागतील. या पंचांचा अचूक निर्णय आपण पाहतो. ऑफिशियल पंच निश्चित आपण पाहतोय खैरवाडी गावचे डॅशिंग डायनामाइट व्यक्तिमत्व आणि त्याचनंतर तितकेच दमदार खेळाडू म्हणून ज्यांना आपण सातत्यानं पाहतोय आणि आज त्यांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेमध्ये पाहतोय आणि त्या अनुषंगाने खऱ्या अर्थानं चांगल्या स्पर्धेमध्ये चांगली पंच असणं भरपूर महत्त्वाचं आणि त्यानंतर चांगला निर्णय देखील आपण पाहतो. आडव्या बॅटने खेळायचा होता, फटका पसला जातोय, उंच गेलाय, क्षेत्ररक्षक येतोय जिथे आपण पाहतो चंद्रला. त्याच्यानंतर क्षेत्ररक्षण तितकंच दमदार, फेकी अचूक आली होती मात्र कलेक्ट देखील तितकंच दमदार राहिलं जाता. तोपर्यंत निश्चित चांगल्या धावा संख्या पाहायला मिळाल्या. टीमची टोटल धावफलकेवरती 33 या आकड्यावरती संघ पोहोचला जातो. या षटकामधील जर आपण पाहायला गेलं तर अगदी षटक क्रमांक 3 देखील संपला जातो आणि 3 षटकांच्या अखेरीस पहिल्या डावामध्ये येरमाळ संघ पोहोचलाय 33 वरती जिथे फलंदाज झेक बाद झालाय.
आणि इथून दुसरा धक्का लागला जातोय जिथे बॅटिंग करत असताना एरमाल टीमला फलंदाज बाद होतोय. जगदीश बॅक टू द डगआउट. चौथ्या षटकाला जशी सुरुवात झाली तसं मात्र विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये केलं जातं. चांगला चेंडू पाहायला मिळतो. टप्पा पडला, थोडीशी उसळी पाहायला मिळते. इष्टांच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातो. प्रकाश आलाय. ज्या गोलंदाजांना पहिलं षटक हाताळत तो प्रकाश मात्र पुन्हा एकदा चौथ्या षटकावरती प्राचारणित करण्यात आला गेला. आडव्या बॅटने खेळायचा होता. अकुट टप्प्याचा बॉल होता. ऑन साइडला खेळले जातात. खराब क्षेत्ररक्षण. शेवटच्या क्षणाला चेंडू अडवला जातो. तोपर्यंत मिळाल्या त्या 2 धाबात वेगाने कन्वर्ट केलं जातं. 2 धाब्याने संघ पुढे सरसावला जातोय. धावपलकीवरती 35 या आकड्यावरती संघ पोहोचला जातोय. अजून एक षटक पेंडिंग असेल. मात्र 5 षटकांची स्पर्धा पण पाहतोय. 5 षटकामध्ये चांगला धाबा बनवणं आता मी तर म्हणेन ना एरमाल संघाला तितकाच महत्त्वाचा असेल. काल देखील एक एरमाल संघ मेगा सुपर टॉप मध्ये दाखल झाला. वेळ फटका चांगला. फुल टॉसला पुल केला. पुल इन सक्सेसफुल. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं बेग फेकून दिलाय. सीमा पार आलाय हा बिग हिट षटकार. एका षटकाराच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करतो. 41 आकड्यावरती संघ पोहोचला जातो. अजून एक फुल टॉस होता. हवेली खाली मारण्याचा प्रयत्न केला जातो. ऑल ऑन द कार्पेट क्षेत्ररक्षक तैनात आहे जिथे मिड विकेटला पण पाहतो. तोपर्यंत 2 धाबा वेगाने कन्वर्ट केला. धाबा कशा येत मात्र धाबा बनणं महत्वाचा आणि ती धाब्यांची लयलूट आता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. 2 धाब्याने संघ पुढे सरसावला जातोय. 43 आकड्यावरती संघ पोहोचला जातो. षटकामधील अगदी जर आपण पाहायला गेलो तर अगदी शेवटच्या चेंडूचा खेळ बॅलन्स असेल. हाफ ट्रॅकर पुल केलाय. पुल इन सक्सेसफुल. बॅटच्या मधोमध बॉल चाललाय सीमा पार आलाय. अजून एक दमदार षटकार जिथे फलंदाज प्रवीण ऑन फायर. चार षटकांचा बादळी खेळ संपला. संघ पोहोचला 49 आकड्यावरती. दशरथ अजूनही मैदानाच्या आतमध्ये जो बंडाऊन साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. प्रवीणच्या बॅटमधून 2 षटकार आपण पाहिले होते. तब्बल विचार केला तर अगदी चांगली धाबा संख्या त्याच्या बॅटमधून देखील आपल्याला पाहायला मिळाली. 49 वरती संघिक अकाउंट पाहायला मिळतो. शेवटचं षटक गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज झालाय महेश लपम पाहतो. महेशच्या षटकातील पहिला चेंडू समोर दशरथ तयार आहे. फुल टॉस होता. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला जातो. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू भेदला जातो. एक सिंगल. दुसऱ्याचा प्रयत्न नाही या मात्र एकावरती समाधान मानावं लागेल. एका धाबासंख्येने संघाची टोटल धाबासंख्या 50 वरती पोहोचले. अर्धशतक कंप्लीट सांघिक पाहायला मिळतोय. जिथे पहिला सामना मैदानावरती आपण पाहतोय बॅटिंग करत असताना एरमाळ संघ पोहोचलाय 50 आकड्यावरती. चांगली फलंदाजी या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. मात्र गोलंदाज महेशवरती आक्रमण करायची सुरुवात. फटका पासला जातोय. मिडांच्या बरतून खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू रिलीज होतोय. नोमॅन स्टँड मध्ये चेंडू लँड होत असताना पण पाहतोय. शेवटच्या क्षणाला चेंडू अडपला जातोय. उचलणार फेकणार तोपर्यंत मिळाल्यात 3 धाबा वेगाने 2 धाबा वेगाने कन्वर्ट केला. 2 धावेनं संघ पुढे वाटचाल करेल. धावपलकेवरती 52
या आकड्यावरती संघ पोहोचला जातोय. 5 षटकांची मॅच आणि त्यामध्ये चांगली फलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाच्या माध्यमातून केली जाते. धावा कशी आहेत मात्र धावा बनणं महत्वाचं हेच खऱ्या अर्थानं मैदानावरती दाखवून दिलं जातं. पुन्हा एकदा लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक तैनात आहे मात्र शतरक्षकाच्या आवाकाबाहेर बॉल निघून चाललाय. सीमा रेषा पार आलाय. प्रवीणच्या बॅट मधना हा पहिला दमदार चौकार. तीन चेंडूंचा षटकामधील खेळ संपला गेला. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बॅलन्स महेश वरती देखील आक्रमण चढवायला सुरुवात केल्या. बाडीवरती चेंडू आदळला जातोय. गलीमधून चेंडू ट्राबल होतोय. सेकंड स्लिपचा शतरक्षक वेगाने चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये मात्र चेंडू स्टॉप केला जातोय. तिसरेसाठी निघाले जात आहेत आणि 3 धाबा देखील इथून वेगाने कन्वर्ट केला जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्हीही फलंदाजाच्या माध्यमातून राहिला आणि 3 धावेनं संघ पुढे सरसावला जातोय. धाव फलकेवरती 59 त्या आकड्यावरती जाऊन पोहोचला जातोय. ज्या धाबा बनणं महत्वाच्या होत्या त्या धाबा मात्र बनल्या जात आहेत पहिल्या डावामध्ये जिथे एरमाल संघ बॅटिंग करतोय. करंबेली संघाच्या गोलंदाजावरती थोडंसं दडपण जरूर आपण पाहतोय. महेशवरती आक्रमण केले होते. प्रकाशचं षटक जबरदस्त आपण पाहिलं होतं. त्याच्यानंतर गणेशचं षटक देखील चांगलं पाहिलं होतं जिथे 9 धाबा खर्च केल्या होत्या. त्याचनंतर राज्याचं षटक थोडंसं मागणं 15 धाबा संख्येचं. प्रकाशचं षटक मात्र थोडंसं मागणं आपण पाहिलं होतं जिथे त्या षटकामध्ये 16 धाबा खर्च केल्या होत्या. मात्र या षटकामध्ये देखील कमबॅक केलं जातं मैदानाच्या आतमध्ये. एक चौकार बघताच या षटकाचा विचार केला तर अगदी चांगली गोलंदाजी राहिली होती. लेग बॅचच्या स्वरूपात इथून 3 धावा वेगाने कन्वर्ट केला. अंतिम 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स असेल. 1-2 मोठे फटके आल्या तर मग चांगली धावसंख्या बनली जाईल. 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स षटकामधील आपण जरूर पाहतो. महेश वरती प्रत्याल्ले चढवायला सुरुवात केली जिथे प्रकाशचं षटक मागड आपण पाहिलं होतं. विकेट मिळाली नव्हती. चौथ्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या होत्या. महेश षटकातील 2 चेंडूंचा अंतिम खेळ बॅलन्स असेल. दशरथसाठी समोर खेळण्याचा प्रयत्न उंच गेला. लांबी कमी. शतरक्षक डाऊन द फिल्डर जरूर आपण पाहिला होता मात्र पुन्हा एकदा जेल सोडली जाते आणि तोपर्यंत 2 धावा देखील वेगाने कन्वर्ट केल्या. 2 धावेने संघ पुढे वाटचाल करतोय. धाव फलकेवरती 61 आकड्यावरती पोहोचला जातोय. 61 रन ऑन अ स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. एरमाल संघाला पण जरूर पाहतोय. अंतिम बॉल षटकामधील शेवटचा टार्गेट सेट बॉल इथून मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल. गोलंदाज तयार आहे. फुलटॉस होता. दशरथसाठी समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. लॉंग ऑन मध्ये जिथे शतरक्षक तैनात आहे. दुसरेचा प्रयत्न केला जातोय. धावचीतची संधी इथून धाव मिळेल. 1 विकेट देखील प्राप्त केली जाते. पहिला डाव इथे संपला जातोय. टीमची टोटल धावा संख्या 62 वरती पोहोचलाय. येणारे बॉल असतील 30 आणि उत्तरार्धामध्ये बनवायच्या त्या 63 धावा जिथे बॅटिंग करून उत्तरार्धामध्ये करंबेली ब टीमला.
चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. येणारे बॉल असतील 30 आणि विजय करतात बनवायच्या 63 धाबा. उत्तरार्धामध्ये करंबेली बस संघाला बनवायच्या त्या कुठल्या रीतीने बनवल्या जातील आता याकडे पाठीराखे वर्गांच्या नजराही आपल्याला जरूर पाहायला मिळतील. दोन फलंदाज संदीप आणि नरेशची जोड साखळी सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. मात्र या 5 षटकामध्ये 63 धाबा बनल्या तर मग चांगली धाबा संख्या आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल आणि त्या अनुषंगानं पहिल्या फेरीतील दुसऱ्या सामन्यासाठी आम्ही इन्व्हाइट करू रिपोर्टिंग करायचं जिथे कॉलसाठी करंबेली दशरथचा संघ आणि त्याच्या विरोधामध्ये खैरवाडी वल्लभ फणसवाडी संघाचा कॅप्टन. करंबेली दशरथ आणि वल्लभ फणसवाडी दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती असेल की आपण टॉससाठी लगेच रिपोर्टिंग करायचे पहा. दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती असेल जर आले असतील खेळाडू तर आपण टॉससाठी लगेच रिपोर्टिंग करायचं मुख्य व्यासपीठाकडे. सामन्याला सुरुवात होत्या. पहिलं षटक गोलंदाज परेश तयार आहे. प्रवीणला पण पाहतोय वेगानं चेंडू फेकला जातो. अंपायर सिग्नल इट्स वाईट बॉल. उजव्या एष्टीच्या बाहेरून जाणारा अतिरिक्त चेंडू फेकला जातो. वाईट धावसंख्येनं सांघिक अकाउंट ओपन केला जातो जिथे आपण पाहतोय प्रवीणचं षटक आहे आणि पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली तर मग शेवटच्या षटकापर्यंत सामना इथून एकतर्फी पाहायला मिळेल इरमाल संघाच्या बाजूने कारण धावसंख्या तितकी चांगली बनवली गेली. 63चा टार्गेट ठेवला गेलाय करंबेली बस संघाच्या माध्यमातून. तो टार्गेट आता चेस करायचा असेल तर मग आक्रमणाशिवाय पर्याय नाही. प्रत्येक चेंडूवरती हल्ला बॉल करावा लागेल. मोठे फटके मारणं तितकाच महत्वाचं असेल. फुल टॉस होता आडव्या बाटने खेळायचा होता. एक्स्ट्रा कव्हरला चुका मिडॉनमध्ये जरूर का पाहायला मिळतात. शेवटच्या क्षणाला अगदी बाउंड्री लाईन जवळ चेंडू अडवला जातो तोपर्यंत मिळाल्या त्या ठिकाणी 2 धाबा. 2 धाबेने संघ जर धावसंख्या पण पाहायला गेलो तर 3 वरती संघ पोहोचला जातो. 29 आणि 60 धावसंख्येची गरज असेल अजूनही. 29 चेंडूंचा खेळ बॅलन्स असेल म्हणजेच या षटकामध्ये जरी 15+ धाबा आल्या तरी मग चांगली धावसंख्या बनली जाईल यामध्ये शंका नाही. फटका चांगला फसला जातो. लॉंग ऑन मध्ये शतरक्षक तैनात पकडला झेल संपलाय. फलंदाज नरेशचा खेळ पहिला धक्का करंबेली ब टीमला. थँक्यू सो मच डीजे. निश्चित आपण पाहतोय पप्पू पारदे साहेब फणसवाडी गावचे डॅशिंग डायनामाइट व्यक्तिमत्व एक युवा उद्योजक राजकीय शहरामधील आवाजाची बुलंद तोप म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं त्यांच्या माध्यमातून आयोजनाला भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. फणसवाडी गावाची देखील एक मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. मात्र खेळाडू आले असतील पण टॉससाठी लगेच इन्व्हाइट करायचे बा. गोलंदाज तयार प्रवीण आडव्या बाटने खेळायचं होतं मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळतो. या रीतीची गोलंदाजी केली तर मग एकतर्फी सामना इरमाळ संघाच्या बाजूने पाहायला मिळाल्यामध्ये शंका नाही. मात्र या धाबात जर चेस करायचे असतील तर मग आक्रमणाशिवाय पर्याय नाही. मोठे फटके खेळणं इतकंच महत्त्वाचं असेल मित्र म्हणेन उत्तरार्धामध्ये करंबेली टीमला आणि त्यासाठी लढाई देखील मैदानाच्या आतमध्ये जरूर केली जाते. मात्र प्रवीण इतका सहजासहजी मोठे फटके मारू देणार नाही कारण एकमेव गोलंदाजी जर आपण पाहायला गेलो तर अगदी खोलात टाकलेले चेंडू प्रत्येक चेंडूमध्ये जर आपण पाहायला गेलो तर त्या गोलंदाजच्या माध्यमातून केला जातो. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुकाराम दाखल झालाय आणि त्याच्या माध्यमातून पहिला चेंडू डॉट पाहायला मिळतो. महेश आतापर्यंत नॉन स्ट्राईक इनवरती पाहायला मिळतो. पुन्हा एकदा चांगला चेंडू गुडलिन स्पॉटवरती हाताळला जातो. थोडीशी उसळी राहिली जात्या. एस्ट्यांच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातो. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. निर्धाव चेंडू या षटकामध्ये असं वाटत होतं की 15+ धाबा बनल्या जातील मात्र तितकीच दमदार गोलंदाजी सध्या प्रवीणच्या माध्यमातून केली जाते. पहिला चेंडू वाईट फेकला होता आणि त्याचनंतर सलगचे 4 चेंडू मात्र चांगले फेकले जातात. फक्त 2 धावा ज्यामध्ये खर्च केल्या होत्या. 3 धावा संघाच्या पाहायला मिळतात. आडव्या बाटने खेळायचा होता.
एकदा आपण पाहतो खराब क्षेत्ररक्षण, पुन्हा एकदा शॉट मिड ऑन मध्ये पाहायला मिळाल्या आणि तोपर्यंत मात्र शेवटच्या क्षणाला चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून जिथे आपण परेशला पाहिलं होता आणि तोपर्यंत मात्र चांगली धावसंख्या देखील पाहायला मिळाली. 2 धावा वेगाने कन्वर्ट केला, 2 धावेने संघ पुढे सरसावला जातो. धाव फलकीवरती आपण पाहायला गेलो तर 5 वरती संघ पोहोचला जातो. षटकामधील जर आपण पाहायला गेलं तर अगदी शेवटच्या चेंडूचा खेळ बॅलन्स असेल. शेवटचा चेंडू कुठल्या रीतीने फेकला जाईल याकडे पाठीराखे वर्गांच्या नजरा ह्याही देखील आपण जरूर पाहणार आहोत. शेवटच्या चेंडूवरती षटकार आला, चौकार आला तर मग चांगली धावसंख्या बनली जाईल. फटका फसला जातोय, उंच गेलाय, लांबी कमी, क्षेत्ररक्षक मिडॉन मध्ये तैनात आहे, पकडलाय जेल, संपलाय. फलंदाज आपण पाहतोय तुकारामचा खेळ. धक्का क्रमांक 2 उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना करंबेली ब टीमला. चेंडू नॉन स्ट्राईक इनवरती राहिला होता, मात्र इथून पहिला चेंडू खेळण्यासाठी तयार आहे गोलंदाज परेश. आपण पाहतोय पहिला चेंडू मात्र वेगानं फेकला होता, मात्र लेग एस्टेच्या बाहेरून जाणारा अभ्यंतर चेंडू फेकला जातोय. पंचांचा इशारा वाईट बॉल. अभ्यंतर एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकीवरती 6 या आकड्यावरती पोहोचला जातोय. परेशचा षटक आहे आणि परेशच्या षटकामधून जर गोलंदाजी पाहिली तर भरपूर चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून केली जाते. हरिग्रामच्या मैदानावरती देखील या गोलंदाजानं जबरदस्त कामगिरी केली होती. तर शेवटच्या क्षणाला त्या संघाला पराभूत व्हावं लागलं होतं, मात्र या मॅचमध्ये आता तितकी चांगली गोलंदाजी करणं मी तर म्हणेन महत्त्वाचं असेल. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतं, ठप्पा पडला, थोडासा लेग स्पिन पाहायला मिळतो आणि फलंदाजांना पूर्णपणे बीट केलं जातं. या रीतीची गोलंदाजी आली तर मग सामना एकतर्फी पाहायला मिळेल एरमाळ संघाच्या बाजूनं. काल देखील एरमाळ संघ टॉप 4 मध्ये दाखल झाला. आज देखील एरमाळ ए संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. यावेळीचा चेंडू सुरेख पाहायला मिळतोय, मात्र पंच आमच्याकडे वळले जात आहेत. वाईट चेंडूचा इशारा केला जातोय. अभ्यंतर धाव मिळेल, अभ्यंतर एका धावेने संघ पुढे वाटचाल करेल. धावफलकीवरती 7 या आकड्यावरती संघ पोहोचला जातोय. मात्र ज्यामध्ये जर आपण पाहायला गेलो तर याही षटकामध्ये मोठी स्पर्धा आपण पाहतोय. प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक आपण पाहतोय 25,000 रुपये, तृतीय पारितोषिक 15,000 रुपये आणि त्यानंतर चतुर्थ आणि 5वं पारितोषिक या स्पर्धेमध्ये तब्बल 10,000 रुपये. मोठी स्पर्धा आयोजकांच्या माध्यमातून जरूर आपण पाहतोय. मालिकावीरासाठी कूलर, या स्पर्धेसाठी पाहतोय बेस्ट फिल्डरसाठी शूज आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी देखील ब्रँडेड शूज स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येतील. अशी वैयक्तिक बरेचसे पारितोषिक देखील या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. मोठी स्पर्धा आणि मोठ्या स्पर्धेमध्ये अगदी चांगल्या संघांना एंट्री मिळाली जाते. आयोजकांचं कौतुक करावं तेवढं कमी, कारण आदिवासी खेळाडूंसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म त्याच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय. प्राप्ती लाईव्ह वाहिनीचं कौतुक करावं तेवढं कमी. क्लिअर आणि क्वालिटी त्यांच्या माध्यमातून भरपूर चांगली पाहायला मिळतोय. मॅचकडे जाऊया. हा ट्रॅकर होता, हॅमर करण्याचा प्रयत्न दशरथला पण पाहतोय. फिल्डर डाऊन द कॅच, 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का. इथून बॅटिंग करत असताना करंबेली ब टीमला फलंदाज महेश बॅक टू द डगआउट. महत्वाची विकेट. अजून एक धक्का जिथे आपण पाहतोय. महेश बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रमेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला.
5व्या क्रमांकावरती रमेश आणि गणेश ही जोड साखळी सध्या मैदानाच्या आतमध्ये. मात्र या दोन फलंदाजांना आता चांगली फलंदाजी करावी लागेल. पूर्णपणे संघ अडचणीमध्ये सापडला जातो. विकेट आणि विकेटच्या तलाशामध्ये एरमाल संघाच्या गोलंदाजांना पण पाहतोय परेश तयार. डावखुरी हाताचा फलंदाज वेगवान चेंडू रिलीज केला जातो. बॅटच्या मधोमध असं वाटत होतं की या चेंडूवर ते आक्रमण केले जाईल, मात्र ते चित्र पाहायला मिळालं नाही. टप्पा पडला, पुन्हा एकदा आउट पाहायला मिळतो आणि स्टंपच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातो. निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉल येतो. जसे जसे डॉट चेंडू खेळले जातील तसा प्रेशर मात्र करंबेळी बस संघावरती पाहायला मिळेल आणि जसे जशा धाबा बनल्या जातील मात्र तशा तशा धाबा मात्र इथून जरूर आपल्याला पाहायला मिळतील करंबेळी संघाच्या माध्यमातून. गतीमध्ये थोडासा परिवर्तन निश्चित आपल्याला पाहायला मिळाला. रनअपमध्ये थोडासा अडथळा निर्माण केला जातो, जिथे आपण पाहतोय परेश एक वेगवान गोलंदाज आहे आणि कमी वयामध्ये याही गोलंदाजानं अगदी टेनिस बॉल क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये मोठं नाव कमावलं आहे. चांगली गोलंदाजी राहिली. याही षटकामध्ये पहिलं षटक आपण जरूर पाहिलं होतं प्रवीणचं. त्या षटकामध्ये 5 धाबा खर्च करत 2 विकेट मिळवल्या होत्या. या षटकामध्ये 3 खराब चेंडू जरूर फेकलेत, मात्र गोलंदाजी दमदार राहिली जाते. षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स डावखुरी हाताच्या फलंदाजांना बीट केला जातं. फलंदाजांना मात्र आपला गोलंदाजच्या तालावरती आता नाचवला जातं. प्रत्येक चेंडू वाईड यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्या अनुषंगानं फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये शांत केले जाते. धाबसंख्येवरती ब्रेक लावण्याचं काम इथून गोलंदाजाच्या माध्यमातून केला जातो. पणसवाडी संघाचे कॅप्टन जर आले असतील तर आपण टॉससाठी इन्व्हाइट करतोय. आपण या आणि करंबेली संघाचे कॅप्टन, दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉससाठी लगेच रिपोर्टिंग करायचं आहे. आले असतील तर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या. मॅचकडे जाऊया. गोलंदाज तयार आहे. फुलरलेनचा बॉल होता. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न ऑनसाइडला केसला जातोय. शतरक्षक दशरथच्या माध्यमातून चांगले शतरक्षण जरूर पाहायला होतं, मात्र तोपर्यंत बॉल चालला सीमा रेषा पार. आलाय हा दमदार चौकार. चौकाराच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करतोय. 12 या धाबसंख्येवरती आता पोहोचला जातोय. आक्रमणाशिवाय पर्याय नाही. मोठे फटके येणं भरपूर महत्वाचं होता. 63चा टार्गेट होता आणि तो टार्गेट सेट करताना पण पाहतोय 3 फलंदाज बाद झाले. तिथे उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत होता करंबेली संघ. फटका पसला, उंच गेला. नो मॅच स्टँड मध्ये चेंडू लँड होतो. लॉंगऑफचा शतरक्षक येतोय चेंडूवरती, उचलणार फेकणार, तोपर्यंत मिळेल फक्त फक्त एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीनं षटक क्रमांक 2 संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस उत्तरार्धामध्ये बॅटिंग करणारा करंबेली संघ पोहोचलाय 12 वरती 3 विकेट. 13 धाबसंख्येवरती 2 विकेट पाहायला मिळतात. मात्र चांगली गोलंदाजी याही षटकामध्ये राहिली, जिथे गोलंदाजी करत असताना परेशच्या माध्यमात चांगलं षटक हाताळलं गेला. नौका गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळत. संघाचा कॅप्टन दशरथ 12 एक वेगवान गोलंदाज आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात होतोय. नौका गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्क वरती दशरथ 12 संघाचा कॅप्टन आहे आणि त्याच्या माध्यमातून आता चांगली गोलंदाजी करणं मित्र बनणं भरपूर महत्वाचं आहे. बॉल असतील येणारे 18 आणि विजय करतात बनवायच्यात अजूनही तर 50 धाबा. 50 धाबा बनल्या जातील का डिफेंड केल्या जातील हे पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग देखील मैदानाच्या चारही बाजूने आपण पाहतोय. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिक वर्गांचं प्रेक्षकांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरचे स्वागत. घरबसल्या प्रेक्षक वर्ग ही स्पर्धा पाहतात. आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरचे स्वागत. 7 समुद्र पलीकडे नेण्याचं काम प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय. अगदी क्लिअर अँड क्वालिटी त्याच्या माध्यमातून भरपूर चांगले दिले जात आहे आणि त्या कारणास्तव देखील आज त्यांना पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आपण जरूर पाहतोय. काल देखील त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली होती. आज देखील त्यांना पण पाहतोय. गोलंदाज तयार दशरथ. सूर्य एक चेंडू फेकला जातो. टप्पा पडला, थोडीशी उचले राहिले जाते. इस्टनच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातो. 18 मध्ये 50चं समीकरण होतं तर 17 मध्ये 50चं समीकरण राहिलं जातं. पहिला चेंडू डॉट फेकला जातो, जिथे डावखुरी हाताचा फलंदाज आपण पाहतोय रमेश या फलंदाजांना पण पाहतोय. सुप्तीला गणेशी जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहतोय. खोला टाकला होता. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न केला जातो. शतरक्षक तैनात द्या, मात्र मिळेल एक फक्त सिंगल. मिडॉन मध्ये चांगलं शतरक्षण राहिलं आणि एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाईल. धावफलकेवरती 14 या आकड्यावरती संघ पोहोचला जातो. दशरथ 12 या गोलंदाजाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी राहिली जाते. संघाचा कॅप्टन 16 चेंडू 49 धाबा संख्येची गरज. मोठे फटके मारणं तितकाच महत्वाचं असेल. 16 मध्ये 50 धाबा बनल्या जातील, पण मात्र त्यावरती आता आक्रमण करावं लागेल. प्रयत्न आता मित्रमंडळींना करावा लागतील करंबेली बस संघाला. 63चा टार्गेट सेट केला होता
आणि त्याचनंतर उत्तरार्धामध्ये जशी सुरुवात झाली गोलंदाजी तितकीच दमदार राहिली जाते. समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातो जिथे लॉंग ऑन मध्ये शतरक्षक ना त्या बरेचशा माध्यमातून चुका फारशा पाहायला मिळत नाही आणि त्या अनुषंगाने मिळाले एक फक्त सिंगल डबलनं काही होणार नाही. प्रत्येक चेंडूपट्टी आक्रमण आणि आता आक्रमण करणं मित्रमंडळींना करंबेली बस संघाला महत्वाचं असणार आहे. करंबेली संघाचे कॅप्टन दशरथ जर आपण आला असेल तर आपण टॉससाठी या आणि त्याच्या विरोधामध्ये फणसवाडी दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती असेल की आपण टॉससाठी लगेच रिपोर्टिंग करायचं. वारंवार आम्ही पुकार करतोय. सामना संपायच्या मग दोन्ही संघाचे कॅप्टन आले नाही तर मग आयोजकांच्या माध्यमातून षटकं कमी केली जातील याकडे देखील लक्ष असू द्या. पहिल्या फेरीतील सामने 5 षटकांचे खेळवले जातात मात्र आपल्याला 4 षटकांचा सामना खेळावा लागेल याकडे देखील लक्ष असू द्या. हा सामना संपायच्या आत आपण येणं भरपूर महत्वाचं आहे. गोलंदाज तयार ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न ऑन द कार्पेट मिड विकेटला बॉल चाललाय गोळीच्या वेगानं सीमा पार आलाय फलंदाज रमेशच्या बॅटमधून हा चौकार. तिसरी कोण आहे अविल फटका चांगला समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातो आणि तोपर्यंत मात्र मिळेल एक सिंगल. तर मी टॉस साठी विनंती करू धामणवाडी संघाचा कॅप्टन जर आला असेल त्यांना देखील विनंती असेल पण टॉस साठी या आणि त्याच्या विरोधामध्ये रानसाई सागवाडी दत्ता हे दोन संघाचे कॅप्टन आले असतील तर आपण रिपोर्टिंग करायचे मुख्य व्यासपीठाकडे. धामणवाडी आणि त्याच्या विरोधामध्ये रानसाई सागवाडी दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती असेल पाणी घेऊन जायचे पहा मैदानाच्या आतमध्ये. आयोजन कमिटीला विनंती असेल की आपण चला लगेच पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. धामणवाडी संघाचा कॅप्टन जर आला असतील तर आपण या मुख्य व्यासपीठाकडे आणि त्याच्या विरोधामध्ये रानसाई संघाचे कॅप्टन दोन्ही संघाचे कॅप्टन जरी आले असतील तर आपण देखील या मुख्य व्यासपीठाकडे टॉस साठी. आपण अद्यापर्यंत पाहायला गेलो तर अगदी 20 वरती संघ पोहोचला. 20 धाबा धावपलकेवरती निश्चित आपल्याला पाहायला मिळतात ज्यामध्ये 3 षटकं फेकून झालेत. आपण पाहिलं होतं पहिलं षटक प्रवीणचं राहिलं होतं ज्यामध्ये 5 धाबा खर्च केल्या होत्या. परिस लाजबाब षटक त्यानंतर दशरथचं षटक मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहत होता. पुन्हा एकदा गोलंदाज आलाय गोलंदाजी मार्क वरती जिथे प्रवीणला आपण पाहतोय. पहिलं षटक ज्यानं फेकलं होतं फर्निचर डिस्ट्रॉय यू मिस अँड डेफिनेटली परफेक्ट यॉर्कर इथून फेकला जातो आणि फलंदाज बाद केला जातो. गोलंदाज प्रवीणच्या माध्यमातून ही दुसरी सफलता.
धाबा फलकेवरती जिथे उत्तरार्धामध्ये करंबेली बस संघ बॅटिंग करतोय, मात्र पूर्णपणे संघ अडचणीमध्ये सापडला जातोय. प्रवीण पुन्हा एकदा तयार आहे. खोला टाकलेला चेंडू वेगवान पाहायला मिळतो, वेग भरपूर या चेंडूवरती फेकला होता आणि त्या अनुषंगाने मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडू फेकला जातो. राजेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, जिथे रमेश देखील बाद झालाय. गणेश आणि राजेश ही जोड साखळी सध्या मैदानाच्या आतमध्ये. जसे जसे चेंडू डॉट केले जातील तसे तसे फलंदाजी करणाऱ्या संघावरती प्रेशर पाहायला मिळेल. त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर 43 धावसंख्येचं टार्गेट 12 चेंडू मध्ये होता आणि त्यामध्ये 2 चेंडू मात्र चांगले फेकले गेले, ते 1 विकेट मिळवली आणि त्यानंतर डॉट चेंडू पाहायला मिळतात. अजूनही या षटकामधील 4 चेंडूंचा खेळ बॅलन्स असेल. एखाद 2 मोठे फटके आले तर मग शेवटच्या चेंडूपर्यंत सामना पाहायला मिळेल. अजून एकदा खोला टाकलेला यॉर्कर आणि यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये फेकले जातात. प्रवीण ऑन फायर झाला. तर प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करण्याची सुरुवात इथून गोलंदाजाच्या माध्यमातून केली जाते. फलंदाजांना पूर्णपणे शांत केलं. 3 चेंडू फेकलेत, 1 विकेट मिळवले आणि त्यानंतर 2 चेंडू डॉट पाहायला मिळाले. चांगलं गोलंदाजी या षटकामध्ये वेगवान भरपूर वेगाने चेंडू फेकले जातात सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून. पंचांच्या डावीकडनं उजवीकडनं चेंडू फेकण्यासाठी तयार आहे प्रवीण. अजून एकदा डॉट, क्या बाद आहे. सूर्य गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाजांना मैदानावरती शांत केलं जातं, असं एकमेव कारण सध्या गोलंदाजी भरपूर चांगली केली जाते. बऱ्याचशा वर्षाचा अनुभव याच मैदानावरती एरमाळ संघाला आपण पाहतोय. सातत्याने या मैदानावरती त्यांची प्रॅक्टिस आपण पाहतोय आणि आज मात्र त्या प्रॅक्टिसचा फायदा होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. काल देखील टॉप 5 मध्ये दाखल झाला एरमाळ संघ. आज देखील होणार का हे जरूर संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. मात्र सामनाही तितकाच महत्त्वाचा मैदानाच्या आतमध्ये. खोला टाकला होता मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, जिथे आपण पाहतो मिडॉनच्या वरतून चेंडू लॉंग ऑन मध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तैनात द्या, बॅकअप चांगलं राहिलं जातं. परेशच्या माध्यमातून मिळेल एक फक्त सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करेल. दाफलकेवरती 21 21 आकड्यावरती लॉस ऑफ 4 विकेट. 4 फलंदाज बाद झाले. रानसे संघाचा कॅप्टन आलाय. धामणवाडी संघाचे कॅप्टन जर आले असतील तर आपण टॉस साठी मुख्य व्यासपीठाकडे रिपोर्टिंग करा. दामनवाडी संघ फटका चांगला, लाच बाब, एलिव्हेशन पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक, बॉल सीमा बार आलाय. उत्तुंग षटकार. इथून करंबेली बस संघ जिंकेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज झाला, जिथे जगदीशला पण पाहतो. जगदीश तयार आहे गोलंदाजी मार्कवरती. 6 मध्ये 6 षटकार ठोकायचे तर हा सामना इथून जिंकेल करंबेली बस संघ आणि त्यासाठी आता प्रयत्न करावे लागतील. 6 मध्ये 6 षटकार ठोकले जातील का, हा देखील आता प्रश्नचिन्ह प्रेक्षक वर्गांना जरूर पडला असेल. मोठा स्पर्धा आणि त्यामध्ये चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसामधील ही पहिली लढत जरूर पाहायला मिळतोय. मात्र पहिल्या दिवसामध्ये एरमाळ संघ टॉप 5 मध्ये जरूर दाखल झालाय. गोलंदाज तयार आहे. पहिले चेंडू आक्रमण करायचा होता, वेगानं बॅट देखील फिरवली होती, मात्र बॅट चेंडूचा संपर्क फारसा पाहायला मिळाला नाही आणि इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू फेकला जातो, डॉट बॉल येतो. जसे जसे डॉट चेंडू येतील तसा प्रेशर आपल्याला पाहायला मिळेल इथून फलंदाजी करणाऱ्या करंबेली बस संघावरती. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा षटकामधील दुसरा चेंडू फेकण्यासाठी सामन्यामधील फक्त आता औपचारिक शिल्लक हे जरूर आपल्याला पाहायला मिळेल. अजून एकदा बॅटची कडा लागली जाते, जिथे आपण पाहतोय स्वेरले गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूची पाहणी केली जाते, अडवला जाते चेंडू, मैदानाच्या आतमध्ये स्टॉप केला जातोय. तोपर्यंत मिळेल एक फक्त सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीनं जास्त काही होणार नाहीये. मात्र 4 मध्ये 35 धावसंख्येची अजूनही गरज असेल. 28 वरती संघ पोहोचला जातोय. कमबॅक आणि कमबॅक सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना एरमाळ संघाच्या माध्यमातून केला जातो.
प्रत्येक गोलंदाजाच्या माध्यमातून अटॅक केला गेला. फलंदाजांना आपला गोलंदाजच्या तालाबद्दल पूर्णपणे शांत केलं गेलाय. याही षटकामध्ये चांगली गोलंदाजी. आपल्या हा ट्रॅकर होता, हॅमर केलाय मिड विकेटला. वन बाउन्स सोबत द टॉप. चेंडू चाललाय सीमा पार. या चेंडू पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये येणं भरपूर महत्वाचं होता. तर सामना भरपूर लांबडा होत चालला, ज्यामध्ये आपण पाहतोय तर सामना इरमाल संघाच्या बाजूनं झुकत चालला आपल्याला पाहायला मिळतो. 4 धाबेने संघ पोहोचलाय 33 या धाबा संख्येवरती. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतं. टप्पा पडला आणि थोडासा आउट स्पिन देखील पाहायला मिळतो. उसळी भरपूर चांगले जरूर पाहायला मिळाले होते. स्टंपच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातो. निर्धाव चेंडूची संख्या पाहायला मिळते. डॉट बॉल येतो. या षटकामधील जर आपण पाहायला गेलं तर अगदी 4 चेंडूंचा खेळ संपलाय. अगदी 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स असेल आणि 2 चेंडूमध्ये कुठल्या रीतीने गोलंदाजी केली जाईल. आणि बॅटना फटका चांगला बॅकवर्ड शॉट क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय सीमा पार. आलाय अजून एक दमदार चौकार. मॅच जरी आता तू निष्ठत असली तरी मी माझा नॅचरल गेम दाखवणार हे सुद्धा मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलं जातं. फटका चांगला होता. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बॅलन्स असेल. गोलंदाज तयार आणि एकतर्फी सामना तर इरमाल संघाच्या बाजूनं झुकला जातोय. पुलरलेनचा बॉल होता. मिस फिल्डिंग तिथे जोर आपण पाहतोय आणि त्यानंतर पहिला सामना जिंकला जातोय. जिथे बॅटिंग करत असताना पहिल्या डावामध्ये 63 बनल्या होत्या. इरमाल संघानं सामना जिंकला. हार्डलक करंबेली बस संघ आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून गोडसं कौतुक. पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. क्रिकेट फॅनसाठी घेऊन आलोय संगीत.